नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. बघा, परीक्षा आता जी सरळ सेवाद्वारे होणाऱ्या ज्या परीक्षा होत्या त्यामध्ये काही भोंगळ कारभार होते आणि बरेच अनसर्टेनिटी होती. त्यामुळे आता ह्या परीक्षा एमपीएससी द्वारे घेण्यात येणार आहे. हे सर्वांना आतापर्यंत माहीत झालं असेल. पण आता जर बॉडी जर चेंज होत आहे, म्हणजे आधी कोणतरी वेगळं कंडक्ट करत होतं आणि आता काहीतरी एमपीएससी कंडक्ट करणार आहे, तर नक्कीच जो पेपरचा पॅटर्न आहे, पद्धत आहे, प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ते तर चेंज होणार आहे. सिलेबस चेंज होईल का? सिलेबस चेंज होईल म्हणजे जे सब्जेक्ट्स आहेत ते तर तेच राहतील, ते बदलणार नाही. कारण कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या, विषय तेच असतात. फक्त फरक पडतो तो म्हणजेच की नेमका कोणत्या भागाला किती वेटेज आहे, प्रश्न विचारण्याची नेमकी पद्धत कशी आहे, पेपरचा पॅटर्न कसा आहे, तो भाग बदलतो. आणि त्यानुसार आपल्याला थोडंफार चेंज करणं तर गरजेचं आहे. तो जर समजलं तर विषय तेच असल्यामुळे आपल्याला अभ्यास करणं सोपं जातं. त्यामुळे विषय तेच असतील पण पेपरचा पॅटर्न वगैरे प्रश्न विचार पद्धत आहे ती चेंज होईल. त्यामुळे जर आतापर्यंत आपण एमपीएससीचा पॅटर्न कसा आहे, कारण तुम्ही एमपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहे ना, त्यांचे प्रश्न चेक करा, मोर ऑरलेस तुम्हाला सिमिलर पाहायला मिळतील. खूप काही बदल नाहीये. तर एमपीएससीचा नेमका पॅटर्न काय ना, हा समजून घेऊ म्हणजे आपण सरळ एक काम करू, सरळ सेवाचा नेमका कसा आहे, म्हणजे आतापर्यंत कसा होता आणि एमपीएससी नेमकं कसं विचारलं जातं, तो थोडासा आपण कम्पेअर करू. म्हणजे तुम्हाला जो तुमचा दृष्टिकोन आहे, तुमची जी विचार करण्याची जी पद्धत आहे, ती तुम्हाला ना लगेच चेंज करता येईल आणि योग्य मार्गाने अभ्यास होईल. करेक्ट. तुम्ही या आधी जरी अभ्यास केला असेल तरी पण थोडं ते चेंज करा. थोडासा तुमचा दृष्टिकोन बदला. तुम्हाला सहज काय तर एमपीएससी द्वारे घेण्यात ज्या परीक्षा आहे ना, त्यांची त्यांची तयारी करता येईल, त्या परीक्षा सहज क्लिअर करता येईल. परत सांगतोय की अभ्यास तोच करायचा आहे. करेक्ट. हा, चला पुढे वळू. मी माझा नंबर इथे दिलेला आहे. काही क्वेरीज आहेत तुम्हाला एमपीएससी रिलेटेड ज्या होणाऱ्या परीक्षांबद्दल, मग स्पेशली जी राज्यसेवा आहे, ग्रुप बी, ग्रुप सी किंवा आता होणाऱ्या जी सरळ सेवा ज्या परीक्षा एमपीएससी द्वारे घेण्यात येईल किंवा म्हटलं जाते की ग्रुप सी मधून होईल वगैरे, तर त्या रिलेटेड काही क्वेरीज आहेत तर माझा हा नंबर आहे, यावर कॉन्टॅक्ट करता येईल. जर तुम्ही स्पेसिफिकली राज्यसेवा किंवा कंबाईनसाठी तयारी करताय, तुमच्याकडे सिलेबस जरी नाही आहे, याच नंबरला कॉन्टॅक्ट करा. आणि सायन्सचा स्पेशल एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार केलेला आहे, तो जॉईन करायचा आहे तरी पण मला याच नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि यावर मी रेग्युलर कंटेंट आहे, रेग्युलर अपडेट आहे ते टाकत असतो. ठीक आहे. आणि इथं टेलिग्राम चॅनल दिलंय ज्यावर सुद्धा रेग्युलर अपडेट आहे ते येत असतात. बघा, आपण कम्पेअर करू आधी. सरळ सेवा कसा आहे? मला असं वाटतं की सरळ सेवा ना थोडंसं प्रेडिक्टेबल आहे. प्रेडिक्टेबल म्हणजेच काय, की काही सेट ऑफ डेटानं तुम्ही पाठांतर करा, तर परीक्षा म्हणजे जेवढं तुम्ही पाठांतर करणार ना तेवढं जास्त परीक्षा पास होण्याची, तेवढे जास्त मार्क्स मिळण्याची शक्यता आहे. का? कारण हा जास्तीत जास्त भाग हा फॅक्च्युअल आहे. जास्तीत जास्त भाग कसा आहे तर फॅक्च्युअल आहे. आणि म्हणून काय की जेवढा पाठांतर तेवढे जास्त मार्क्स, जेवढं पाठांतर तेवढे जास्त मार्क्स. पण तेच एमपीएससी कडे वळलं तर काय आहे, एमपीएससी मध्ये ना असं नाही आहे की फक्त पाठांतर करून होत नाही. इथं आपल्याला फॅक्च्युअल डेटा सोबत सोबत आता कॉन्सेप्टवर पण भर द्यायचा आहे. आणि मी तर म्हणतो की कॉन्सेप्टवरच भर द्या. त्या कॉन्सेप्ट मध्येच अर्धे फॅक्ट तुमचे पाठ होतात. काही थोडेफार अगदीच जे पाठांतरच करायचे आहेत, नावेच आहेत, ते पाठ करावं लागेल. पण जसं मी सायन्स शिकवतो, तर सायन्समध्ये ना जसं आपण मान्य करू, मानू की एमपीएससी मध्ये ना एक टॉपिक आहे की फिजिक्समध्ये जे भौतिक राशी आणि त्यांचे युनिट आहेत, एकक आहेत, त्यांचे जोड्या लावायला विचारलं जातं. आता कदाचित सरळ सेवाले काय तर हे पाठ करतील की अंतर कशामध्ये मोजतात तर मीटरमध्ये मोजतात, त्वरण कशामध्ये मोजतात तर मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये मोजतात, फोर्स कशामध्ये मोजतात न्यूटन मध्ये मोजतात. कदाचित सरळ सेवाले डायरेक्ट हे पाठ करतील, पण एमपीएससी मध्ये तुम्हाला जर त्याचे फॉर्म्युले माहिती आहे, तुम्हाला त्याचा कॉन्सेप्ट जर माहिती आहे, हे युनिट पाठ करायची गरज नाही पडत. आणि तुम्हाला तेच म्हणतोय की ते कॉन्सेप्ट जर पाठ असेल ना, तर फॅक्ट अर्धे तुमचे त्यातून होतात. करेक्ट. नेक्स्ट आहे काय की जसा हा थोडासा प्रेडिक्टेबल होता म्हणजे काय की आपण म्हणू की तुम्ही जेवढा जास्त पाठ केलं तेवढं जास्त तुम्हाला मार्क मिळण्याची शक्यता होती, पण इथं ना तसं नाहीये. इथं आपल्याला जो सर्वात जास्त मदत करतो तो काय करतात, तर ते करतात पीवायक्यू. पीवायक्यू वरून आपल्याला नेमकं काय विचारलं जाईल हे नाही कळणार आहे, पण नेमक्या कोणत्या टॉपिकवर विचारलं जाईल ना, हा सर्वात मोठा रोल प्ले करतो. नेमका त्या टॉपिकवर कसा प्रश्न विचारला जाईल, जसं मी म्हटलं ना, युनिट अँड मेजरमेंट, जास्तीत जास्त प्रश्न कसे आहेत, जोड्या लावायचे आहेत. एका बाजूला भौतिक राशी, एका बाजूला त्यांची एकक. हा अनालिसिस आहे. आणि हा अनालिसिस असेल कुठून आला, पीवायक्यू वरून, आणि इथून मग आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायला मदत होते की त्या घटकाला नेमकं कसा अभ्यास करायचा आहे, कोणत्या घटकावर तुम्हाला किती भर द्यायचा आहे.
कोणाला किती वेळ अलॉट करायचा आहे, कोणत्या भागात जास्त कॉन्सेप्ट अभ्यास करायचे आहेत, कुठं फॅक्ट्स अभ्यास करायचे आहेत. म्हणून पीवायक्यू अनालिसिस फार इम्पॉर्टंट आहे. पीवायक्यू अनालिसिस इथं फार इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सरळ सांगतो की काय करा, शक्यतोवर एखादी पीवायक्यूचं बुक घ्या, मार्केटमध्ये जा, कंबाईनचा पीवायक्यूचं बुक घ्या. म्हणजे जर तुम्ही कोणत्या तरी एखादी विषय अभ्यास करताय तर तुम्हाला त्याचे पीवायक्यू माहित असायला पाहिजे की एमपीएससी कसं विचारताय. अभ्यास तोच करायचा आहे, पण प्रश्न विचारण्याची पद्धत बदलत आहे ना आता, राईट. कदाचित सरळ सेवामध्ये असं होत असेल की पीवायक्यू रिपीट होत आहे, तेच ते प्रश्न पाहायला मिळत आहेत. एमपीएससी मध्ये तुम्हाला सांगतोय की फार कमी पीवायक्यू आहेत ते रिपीट होतात, फार कमी. पण इथं टॉपिक रिपीट होतात दरवर्षी. काही टॉपिक, जर मी सायन्स शिकवतो तर सायन्समध्ये ना वनस्पतीचे रोग दरवर्षी प्रश्न, सजीवांचे वर्गीकरण दरवर्षी प्रश्न. पण काय एकच प्रश्न असतात का, एकच प्रकारचे रोग आहेत का, नाहीये. टॉपिक रिपीट आहेत पण तेच ते प्रश्न रिपीट नाही होत. आणि म्हणून तो अनालिसिस जर असेल तर तुम्हाला तो घटक चांगला करता येईल. आणि ज्यावर जास्त प्रश्न, ज्यावर दरवर्षी प्रश्न येतात ते तुम्हाला जास्त वेळ त्याला अलॉट करणं योग्य आहे, राईट. नेक्स्ट अजून एक फरक काय की सरळ सेवामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की जास्तीत जास्त प्रश्न, जास्त काय मला वाटतं की ऑलमोस्ट सगळेच प्रश्न सिंगल लाईनर असतात, वन लाईनर असतात. एक प्रश्न दिले त्याचे 4 ऑप्शन दिले. पण आता एमपीएससी मध्ये ते नाही आहे. आणि म्हणून इथं आहे काय तर सिंगल लाईन आहे, काही मल्टी लाईनर आहे. आणि म्हणून बऱ्याचदा असं होतं की आपल्याला कधी कधी प्रश्नाची काहीच आयडिया राहत नाही, तरी पण एलिमिनेशन टेक्निक वापरून, एलिमिनेशन म्हणजेच की नाही याचा काहीतरी अंदाज लावा, थोडासा लॉजिक वापरा, हा पर्याय तर येऊ शकत नाही किंवा तो पर्याय येऊ शकत नाही. तुम्ही एक एलिमिनेट केलं, 2 एलिमिनेट केलेत, मग राहिले आता फक्त दोघापैकीच एक, मग रिस्क घ्या किंवा थोडंसं विचार केला तर कधी कधी तो पण एलिमिनेट होतो आणि लगेच आन्सर मिळतो, अभ्यास केलेला नसेल तरी पण. हे कधी जास्त पॉसिबल आहे जर मल्टीलाईन प्रश्न आहे तर, किंवा मल्टीलाईन प्रश्न आहे की जर तुम्हाला माहिती आहे की 1 2 3 4 पैकी चौथा येतच नाहीये, तर जे 4 जर तुमचे एबीसीडी पैकी 4 मध्ये जर तिघामध्ये 4 असेल, एलिमिनेट करा ना. समजलं मी काय म्हणतोय? बघा परत एकदा एक्सप्लेन करून सांगतोय की तुम्हाला मल्टीलाईन प्रश्न दिलाय, त्याचे ऑप्शन्स आहेत पहिले 1 2 3 आणि 4. आणि मग या 4 पैकी आपल्याला गट दिलेला आहे. ए मध्ये काहीतरी दिले 1 2 3, समजा की 1 2 आहे, बी दिलेला आहे 2 3 दिलेला आहे आणि 4 दिलेला आहे, सी दिलेला आहे 1 आणि 4 आहे, आणि डी आहे की फक्त 4 आहे. आणि मी प्रश्न वाचल्यानंतर मला एवढं माहिती आहे की 4 कधीच येऊ शकत नाही, म्हणून 4 येऊ शकत नाही. मला बाकी बद्दल काही आयडिया नाही, पण मला एवढं माहिती की हा 4 येऊ शकत नाही. तर हा गेला आणि हा पण गेला, आन्सर मिळतो. यासाठी प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आता इथं मल्टीलाईन प्रश्न विचारले जाणार आहे. एमपीएससी मध्ये बऱ्याचदा असं होईल की कधी कधी बघा सरळ सेवामध्ये ना मोस्ट ऑफ द प्रश्न असे असतील की तुम्ही वाचलंय आणि तसाच प्रश्न आहे, तुम्ही एखादी प्रश्न सॉल्व्ह केलाय आणि तसाच प्रश्न आला. एमपीएससी मध्ये आता असं होईल की जसं वाचलंय तसा प्रश्न तसा प्रश्न मिळणार नाही तुम्हाला. थोडा लॉजिक इकडचा, थोडा लॉजिक तिकडचा, तसा वापरून तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न सॉल्व्ह करावे लागतील, करेक्ट. म्हणजे इथं आपल्याला आता लॉजिकचा पण जास्त वापर करावा लागणार आहे, राईट. आणि म्हणून म्हणतोय की पीवायक्यू घ्या, पीवायक्यू ची पुस्तक घ्या आणि प्रॅक्टिस करणं आतापासून सुरू करा. तुम्ही एखादी घटक, म्हणजे तुम्ही जर ऑलरेडी सरळ सेवाचा अभ्यास केलाय आणि आता जर घाबरत आहात की एमपीएससी द्वारे घेण्यात येत आहे म्हणून आता कसं होणार, काय होणार है ना, तर ते घाबरू जाण्याची गरज नाहीये. अभ्यास तोच करायचा आहे. फक्त पीवायक्यू जे तुम्ही आतापर्यंत करत होते ती फक्त प्रॅक्टिस चेंज करा. तुम्ही परत परत जर पीवायक्यू सॉल्व्ह केले तर तुमच्या क्लिअर लक्षात येईल की नेमके प्रश्न कसे विचारले जात आहेत म्हणून, राईट. आता जर तुम्हाला आतापासूनच जर सुरुवात करायची तर कसं करता येईल, म्हणजे जे अगदीच नवीन विद्यार्थी आहेत तर काय करावं लागेल, जे बेसिक सब्जेक्ट आहेत हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी, यांचे बेसिक बुक्स आहेत ते वाचून घ्या. कारण शाळेच्या पुस्तकाच्या बाहेर जनरली जात नाही आणि मॅक्झिमम भाग इथूनच विचारला जातो. मॅक्झिमम भाग म्हणतोय मी, शाळेच्या पुस्तकातूनच विचारला जातो. मग कोणकोणते वाचायचे ते मी इथे लिहून दिलेले आहेत की इतिहासासाठी 6वी ते 10वी वाचा, जिओग्राफीसाठी 6वी ते 10वी वाचा. मी सायन्स शिकवतोय, खात्रीने सांगतोय की 90% प्रश्न 6वी ते 10वी मधले विचारले जातील. इकॉनॉमिक्स 11व्या वर्गाची एक पुस्तक वाचा आणि पॉलिटीसाठी संविधान आहे, राज्यशास्त्र आहे, त्यासाठी 12वीची एक पुस्तक वाचा. हे बेसिक कव्हर करा. हे कव्हर करता करता पीवायक्यू सॉल्व्ह करायचंय. त्यामुळे त्यासाठी काय करायचंय
की एक हे जे आयोगाचे जे पीवायपी आहेत म्हणजे प्रिव्हियस इयर पेपर्स आहेत ते डाउनलोड करायचे आहेत आणि एक पीवायक्यूचं बुक घ्यायचंय तुम्हाला. करेक्ट? एवढं करा, सुरुवात करा. तुम्हाला काही दिवसानंतर हे लक्षात येईलच की नेमकी परीक्षा काय आहे, नेमके प्रश्न कसे विचारले जातील किंवा विचारले जाणार म्हणून. ठीक आहे. पण बरेच विद्यार्थी जो भाग मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं त्यावर कधीच प्रश्न विचारत नाहीत. म्हणजे मी आता बघतोय आणि विद्यार्थ्यांचे बरेचसे हेच डाऊट्स असतात आणि चॅटबॉक्समध्ये कदाचित काही जण हे विचारतील पण नाही की सर किती मार्कची परीक्षा असणार आहे, सरळ सेवा जेवढ्या व्हायची तेवढीच काय इथे एमपीएससी मध्ये पण होईल का, सर निगेटिव्ह मार्किंग किती असणार आहे, सर यामध्ये प्री आणि मेन्स, जसं सरळ सेवामध्ये आता एकच परीक्षा व्हायची तर इथं आणि एमपीएससी मध्ये तर प्री आणि मेन्स होते, तर इथं पण काय तर प्री मेन्स होईल का, कोणत्या विषयाला किती सब्जेक्ट वेटेज असेल. अरे आपल्याला आयोगाने अजूनपर्यंत काही दिलेलं नाहीये, त्यामुळे कशावरही कोणत्याही रुमर्सवर काही अफवांवर काही विश्वास ठेवू नका आणि यावर मी तुम्हाला सरळ सांगतोय की वेळ घालवू नका. ठीक आहे, यावर वेळ घालवू नका. बेस्ट तुम्हाला सांगतोय की जर आतापासून तुम्हाला प्रॉपर अभ्यास करायचा आहे ना, हे बेसिक्स करणं क्लिअर करा. तुमचा मॅक्झिमम अभ्यास इथं होईल आणि आपण स्पर्धा परीक्षेसाठी जर तयारी करतोय तर हे लक्षात ठेवा आपल्याला इतरांच्या पुढे जायचंय. इतर जर यावर जर वेळ घालवत असतील तर तुम्हाला चांगला चान्स आहे तुम्हाला अभ्यास करून त्यांच्या पुढे जाण्यासाठी. जेव्हा आयोग हा पॅटर्न वगैरे डिस्कस करेल की प्री मेन्स आहे किंवा निगेटिव्ह मार्किंग किती आहे आणि टोटल किती मार्कची परीक्षा असेल, कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जाईल, गणिताचे किती आहे, बुद्धिमत्ताचे किती आहे, पॉलिटिक्सचे किती आहे, सायन्स, अरे सगळं आयोग डिक्लेअर करेल, सांगेल. त्यावर आपण नक्की व्हिडिओ तयार करू. पण आतापर्यंत काही दिलेलं नाही त्यामुळे कुठेही काही विश्वास ठेवू नका. हे बेस्ट आहे. आय होप की तुम्हाला लक्षात आलं असेल की जर एमपीएससी तयारी करायची तर नेमकी कशी करायची आहे, कसा दृष्टिकोन आपल्याला चेंज करणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला बाकी काही क्वेरीज असेल तर मी माझा नंबर ऑलरेडी दिलेला आहे. सुरुवातीला ऑलरेडी इथं दिलेला आहे 8793382448. काही क्वेरीज आहेत तर तुम्हाला यावर डायरेक्ट विचारता येईल. यासोबत लक्षात ठेवा की आपल्याकडे स्वराज्य बॅच आहे जी राज्यसेवासाठी आहे. तुम्हाला राज्यसेवाची तयारी करायची आहे, नक्की या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा, ज्यामध्ये आपण बेसिक पासून अभ्यास करून घेतो. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे. 18 बुक्स तुम्हाला या बॅच मध्येच मिळतात, म्हणजे होम डिलिव्हरी होणार. सोबत स्टडी नोट्स आहेत, करंट अफेअर्स आहेत. करेक्ट, एनसीआरटी बॅच तुम्हाला इथं फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे. प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड फॅकल्टी टीम आहे. तर अशी कम्प्लीट ही बॅच आहे आणि वरून लाईफ टाइम साठी आहे. टेस्ट सिरीज वगैरे सर्व इथं असेल. लाईफ टाइम म्हणजे तुमचं सिलेक्शन होतपर्यंत जे पण क्लासेस होतील, ज्या पण बॅचेस येतील राज्यसेवासाठी, सर्व इथं तुम्हाला ऍक्सेस करता येईल. सोबत ग्रुप बी ग्रुप सी ची पण बॅच आहे. तुम्हाला आतापासून जर सरळ सेवासाठी ज्या पोस्ट आता जे एमपीएससी मधून भरल्या जाणार आहे त्यासाठी प्रॉपर अभ्यास करायचा, मग कंबाईनची बॅच ही बेस्ट बॅच आहे. फार कमी किमतीमध्ये अवेलेबल आहे आणि भरपूर डिस्काउंट आहे. इन्स्टॉलमेंट मध्ये पण भरता येईल. काय करायचे, माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. ऑल क्लिअर. चला नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.